अशक्य शक्य करतील स्वामी. क्षणात चित्ताला समाधान प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य एका ओळीमध्ये आहे. एक स्थैर्य, विश्वास, आधार जाणवायला लागतो आणि जिज्ञासू मन शोध घ्यायला लागतं. कोण हे स्वामी? अचानक मनाला शांततेचा मार्ग करणारे. कोण हे विभूतिमत्व? मिटल्या डोळ्यामधल्या अंधारात घनतमाला बाजूला सारून एका पंथीची मिणमिणती ज्योत हृदयाला उबदार स्पर्श करून जाते. त्या ज्योतीतून दरवळणारा सुगंध रोमारोमाला चैतन्य प्रदान करून उरतो. कुठून स्पर्शून गेलं हे चैतन्य? कुठून आलं? कुठे त्यांचं वास्तव्य? अलौकिकदृष्ट्या आपल्याच आत्म्यात सामावलेले चैतन्य. अलौकिकात भरतखंडात हस्तानीपुरापासून 12 कोस अंतरावर जालंधर प्रांती छेली खेड्यात गुरुवारी शके 1071 मध्ये नुसरी भानू नावे हे चैतन्य वारुळातून प्रगट झाले. त्रिगुणात्मक परब्रह्माचा श्रीपाद वल्लभ हा प्रथम, तर नुसरी सरस्वती द्वितीय अवतार पुढील पृथ्वीवरील समस्त प्राणीमात्रांचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झाले. आपले कार्य पूर्ण करून नुसरी सरस्वती निजानंदास गेले आणि 300 वर्षांनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कर्दळीवनामध्ये नुसरी भानू जगाच्या कल्याणात प्रगट झाले. तेथून वादळी गतीने हिमालय, केदारेश्वर, हरिद्वार, कलकत्ता अशी भारतवर्षाची परिक्रमा करून मोहोळ, सोलापूर, देवालग्राम मार्गे अक्कलकोटास येऊन लोककल्याणार्थ, भक्तांच्या उद्धारासाठी, आदिवादीच्या मुक्ततेसाठी स्वानंदी स्थिराव असे हे आपल्या स्वामींचे अवतार कार्य. तर स्वामींचे असेच भक्तिमय व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.